काम करून एक दिवस पगार घेणारे भिकार चोट आहेत. मी स्पष्ट भाषा सांगतो. काय करणार आहे? भिकारचोट नाहीये, आहेच. त्यांचं आहेत. त्यांची आहेत. लायकीच नाहीये मुळामध्ये. आज ह्यांच्यावर बलात्कार झाले, इथं उभ्या उभ्या कोणी केले, तर काय होणार आहे? कशाचं वर्दीचं मत? अरे आपल्यामुळे यांना वर्दी आहे, यांच्यामुळे नाही. आपल्यामुळे यांना वर्दी आहे. ज्या वेळेला स्वतःच्या घरावरती एखादी अडचण येते ना, त्यावेळेला त्याला घडतं. आणि काय करतं ती माहितीये का? होतं आपण ज्यावेळेस कॅश पे करतो ना त्यावेळेस त्यांचे पेमेंट होतात. त्याच्यामुळे ना आपल्यापर्यंत कोणी येण्यापर्यंत ना हात दाखवाव कोणी पण. हॅलो, अरे हे काय इथे नवले ब्रिजवरच आहे. अरे येतो आता, काय येतो तिथं आता, हे सगळं काय पोलिसांनी सगळ्यांना हाकलले, आम्हाला बाजूला मारले, आता काही गाड्या सोडल्या, झाले सगळे जाऊन. एक मिनिट कोणी काही बोलू नका, जरा शांत राहा जरा. फक्त काय घेणं नाही मी पहिलं माझं नाव सांगतो, महेश सूर्यवंशी. मी कडगाव तालुक्यातलं काकापुरा तालमीत मी कुस्ती करतो. हा ठीक आहे. मला ह्यातून मला एवढंच सांगा फक्त की ह्यात आम्हाला किंवा आमच्या जी काय घडली एक गोष्ट आहे ह्याच्यात आम्हाला न्याय काय मिळणार? मला हे तुमच्याकडून एक काय अपेक्षा आहे किंवा आम्ही तुम्हाला काय मागायचं किंवा आम्ही तुम्हाला काय द्या ही तुम्ही सांगा आम्हाला. त्याच्यामध्ये जी घटना घडली, लहान मुलगीवर अत्याचार मृत्यू झाला, त्याच्यामध्ये मोठे नाही बोलणार, आवाज तरी आला पाहिजे आम्हाला. अत्यंत लाजिरवाणी आणि काय म्हणतो त्याला अक्षम्य, म्हणजे हे त्याच्यामध्ये त्याला माफी नाहीची कोणत्या परिस्थितीमध्ये. माफी नाही देऊ शकत असं नाहीये ना. माफी नाहीची त्याच्यामध्ये. ऐका तुम्ही बोला. नाही मी विचारलं तुम्हाला, तुम्ही बोला. कंप्लीट करू द्या. त्याच्यामध्ये जो पोक्सो कायद्याअंतर्गत आणि जो खून झाला खूनाअंतर्गत त्याच्यामध्ये देहदंडापर्यंत म्हणजे फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये होण्याचं प्रावधान आपल्या कायद्यामध्ये आहे. आणि हा जो प्रकार घडलेला आहे लहान मुलीच्या बाबतीत असल्यामुळे हा 100% फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार. आणि जेवढं जास्तीत जास्त लवकर होईल तेवढं लवकरात लवकर त्यांना आम्हाला जो आरोपी आहे त्याला फाशी शिक्षा होणार. कायद्यामध्ये प्रावधान आहे, कायद्यामध्ये दिलेला आहे देहदंडाची शिक्षा आणि ते त्याला होणार. अजून एक गोष्ट सर, आता एवढ्या वेळ जे आम्ही आता 6 वाजल्यापासून ज्या गोष्टीसाठी आम्ही लढतोय, बरोबर 6-7 वाजल्यापासून आम्ही लढतोय, आतापर्यंतही लढतोय, अजूनही लढतोय. याच्यात आम्हाला निष्पन्न काहीच नाही भेटलेलं. काय भेटलं कोणाला? तुम्हाला काय? तुम्हाला कोणाला काय? तर एक स्त्री म्हणून मला एक विचारायचंय. मला सुद्धा एक छोटा मुलगा आहे. मला जर मुलगी असती, आम्ही तुमच्या भरोश्यावरती आहे. आज एक स्त्री म्हणून आम्हाला बाहेर पडायला सुद्धा आजकाल भीतीच वाटायला लागलेली आहे. आम्ही काय करायचं? आमच्या संरक्षणाचं काय आहे? जरा 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करू शकतोय, 60 वर्षाचा नराधम, 60 वर्ष कुठं 4 वर्ष कुठं? आमच्यासारख्या स्त्रियांनी काय करायचं? तुम्ही जे म्हणताय, तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला मुलगा आहे, मी पण एक पुरुष आहे, मला घरी बायका मुलं आहेत, मला एक मुलगी छोटी, ती आता 8-9 वर्षाची आहे. मग मी पण ते तुमच्या बरोबर राहतो. 24 तास आमची ड्युटी असतं, आम्ही ते काम पण करतो बाकीचं इथनं. त्यानंतर आम्हाला तुमचं संरक्षण करायचं आहे, आमच्या कुटुंबाचं पण आम्हाला संरक्षण करायचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये करणारच आहोत. आम्ही जेवढं जे कायद्यामध्ये जे आपल्याला अंतर्भूत केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे पोलीस 24 तास ड्युटीवर असतो, 24 तास ते करतच असतो ते काम, ठीक आहे ना. आणि ते चालूच राहणार इथून पुढे. नाही, तुमच्या ड्युटीचा किंवा तुम्ही जे आमच्यासाठी करता त्याचा आम्हाला आदर आहेच. पण या अशा गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा तुम्ही खरंच या वेळेला तुम्ही पुढे येऊन काही गोष्टी केल्या पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रशासन कायदा, आता तुम्ही 14 दिवस दिले, 14 दिवसात नाहीच त्याला काहीच शिक्षाच नाही झाली, काय करायचं? असं होऊ शकत नाही. जे याच्यामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये बरेचसे केसेस आहेत ना, असे तुम्ही बरेचसे ऐका, केसेस. तुम्हाला आता हे माहित नाहीये, तुम्हाला हे माहित नाहीये. तुम्ही आता तुम्हाला हे माहित नाहीये. आमच्या जे आपले आता नवीन व्हॉट्सअप चालू आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा जे न्यायालयातनं आमचे जे सगळे ग्रुप आहे त्याच्यावरती दर आठवड्यामध्ये पुणे सिटीमधून कमीत कमी 2 ते 3 शिक्षाचे हे जे गुन्हे आहेत, पोस्को सारखे गुन्हे 20-20 वर्षापर्यंत याच्यामध्ये शिक्षा झालेल्या आहेत. दर आठवड्याला 2-3 शिक्षा होत आहेत. ते लोकांना जन्मठेपेपर्यंत याच्यापर्यंत शिक्षा होते. असं नाही का कायदेशीर होत नाही. तुम्ही जर पेपर उचकला किंवा जर कोर्टातनं जरी तुम्ही माहिती काढली तर तुम्हाला 100% प्रत्येक आठवड्यात 3 ते 4 शिक्षा लागलेल्या असतात. एक मिनिट सगळ्यांच्या पुढे मी एक गोष्ट विचारतो फक्त. एक गोष्ट मला उत्तर द्या. आधी
एक गरीब कुटुंबातली एका मुलीवरती ही गोष्ट घडली. ही जर एक मिनिट मी काय बोलतो नाही, सगळ्यांनी पण ऐका हे ऐका ऐका एक मिनिट थांबणार मॅडम. कधी? मॅडम या सगळ्या मॅडम, एक गोष्टी मिनिटं. एकदा मॅडम, एक झाल्या मिनिटं. दोनदा झाल्या सारख्या होतातच आहेत ना. मॅडम, एक मिनिट. एकदा माझं म्हणणं आहे, एकदा जनतेकडे सोपवा, कुठल्या तरी ठिकाणी एकदा तरी असा नराधम जनतेकडे सोपवा. हा, आणि तुम्ही फक्त बघा. एक मिनिट मॅडम जोपर्यंत ज्याच्या अंगावरती परिस्थिती येत नाही तोपर्यंत नाही कळत. एक मिनिट सर जरा एक मिनिट एक गोष्ट एकदा फक्त कायदा बाजूला सारा ना. एक मिनिट एकदा मॅडम एक मिनिट सगळ्यांना ऐका. हीच गोष्ट एक गरीब कुटुंबातल्या एक मुली म्हणजे एका गरीब कुटुंबातली गरजची गोष्ट आहे. ही जर समजा एखाद्या मोठ्या माणसाच्या किंवा एखाद्या व्हीआयपी माणसाच्या घरात एखादी अशी गोष्ट घडली असती, त्यावेळेला काय केलं असतं? त्यावेळेला तुम्ही शासन म्हणून हा, तुम्ही जे आहे, मंत्र्यांच्याच घरी. त्यावेळेला तुम्ही काय केलं असतं? आम्हाला असं तुडवून मारलं असतं तुम्ही आज सगळ्यांनी. ही खरी गोष्ट आहे का नाही? आहे का नाही? त्यावेळेला आहे का नाही? आपण आज जे ह्यांनी केलंय आज तेच आज आंदोलन आम्हाला केलं. काय नाही या गोष्टीचं आहे. हा, तर असं कोण कायद्यासमोर सगळे समान आहे. जी पण प्रोसिजर कायदेशीर वापरली जाते तीच प्रोसिजर सगळ्यांसाठी फॉलो होते. कोणतीही वेगळी प्रोसिजर केली जात नाही. मग तो गरीब असू श्रीमंत असू लहान नाही नाही या असू. गोष्टी घडत आले बरं नाही होत, नाही होत. सामान्य माणूस हा, असा विषयच नाहीये. ऐका ना. आणि श्रीमंत गरीबाचा विषयच नसतो कायद्यापुढे.